नमस्कार. बहुतेक जण गट क सेवा पूर्व परीक्षा 2026 ची वाट बघून आहे. जिची जी काही अंदाजित वेळापत्रकामध्ये नियोजित तारीख होती, त्या तारखेला आता ती परीक्षा होणार नाही. ती परीक्षा थोडी म्हणाल तर थोडी जास्तच पुढे गेलेली आहे. परीक्षा पुढे गेलेली आहे. जाहिरात तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, परंतु त्या अगोदर तुम्हाला परीक्षा योजना बघायला भेटेल. कदाचित परीक्षा पद्धती 2 पद्धतीच्या असू शकतात. एक परीक्षा पद्धतीमध्ये एकच परीक्षा होईल आणि दुसऱ्या परीक्षा पद्धतीमध्ये जसे गट क ची परीक्षा होते, पूर्व होते, मुख्य होते आणि फायनल अशा पद्धतीची. पण ते जोपर्यंत परीक्षा योजना तुमच्या डोळ्यासमोर येत नाही, तोपर्यंत आपणही त्याविषयी चर्चा करणार नाही. असो, काल आपला एक दुपारी व्हिडिओ झाला. त्यानंतर तुमच्यासमोर संध्याकाळी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 2025च्या गट क च्या मुख्य परीक्षेविषयी. आता ही नोटिफिकेशन तुम्ही बारकाईने वाचलेली असेल, परंतु बहुतेक जणांचे काही डाऊट्स आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. बाकी तारखा वगैरे, वगैरे हे तुम्हाला सर्वांना माहिती झालेलं आहे. केव्हा फॉर्म भरायचे वगैरे, वगैरे. मी पुन्हा सांगून तुमचाही टाईम वाया घालवत नाही, माझाही टाईम वाया घालवत नाही. बरं, काहींचा मुद्दा होता, की जर का स्किल टेस्ट रद्द केलेली आहे, मग टायपिंग सर्टिफिकेटमध्ये काही बदल केलेला आहे का? तर तसं नाही झालं. कर सहाय्यकला तुम्हाला दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. बहुतेक उमेदवार विचारत होते, की आमच्याकडे एकही टायपिंग सर्टिफिकेट नाही. तर आम्ही ह्या परीक्षेसाठी आणि स्किल टेस्टही रद्द झालेली आहे. मग आम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात का? तर लक्षात घ्या, तुमची शेवटची फॉर्म भरण्याची तारीख काय आहे? 8 जून 2026 बँकेच्या कार्यालयीन वेळेत किंवा कदाचित 4 जून. या तारखेपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही परीक्षेसाठी म्हणजे क्लर्क आणि कर सहाय्यक या संवर्गासाठी अपात्र आहात. फॉर्ममध्ये चुकूनही चुकीची माहिती टाकू नका किंवा चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट्स अपलोड करू नका. याचे घातक परिणाम तुम्हाला भविष्यात बघायला भेटतील. त्यामुळे आधीच सांगतोय, तुम्ही डेअरिंग करायला जाशाल, पण तुम्ही नंतर गोत्यात यशाल. मग कर सहाय्यकसाठी तुम्हाला दोन्ही सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिटचं आणि इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट्स. काही जण म्हणतात, की इंग्लिश 30 चालेल का? नाही. तर नसलं तरी चालेल, असेल तरी चालेल. पण तुमच्याकडे मराठी 30 आणि इंग्लिश 40 असणं गरजेचंच आहे. लिपिक टंकलेखसाठी दोघांपैकी एक सर्टिफिकेट असणं गरजेचंच आहे. दोन्ही नसतील तरी चालेल, एक पाहिजेच. त्यानंतर आणखीन एक, हे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यासाठी एनी ग्रॅज्युएट स्टुडंट पात्र असतो, परंतु त्याच्या शारीरिक क्रायटेरिया आहे, त्या पास होणे गरजेचं आहे. एखाद्या पुरुष उमेदवाराची हाईट 164 सेंटीमीटर असेल किंवा महिला 154 सेंटीमीटर असेल, तर ते अपात्र ठरतात ज्यावेळेस शारीरिक पात्रता तपासली जाते त्यावेळेस. असो, येस, कॉमन डाऊट झाले. महत्त्वाच्या डाऊट्सकडे येऊ. 2026 विषयी थोडक्यात पुढे बोलूयाच, लक्षात राहिलं तर. बरं, लक्षात घ्या, कालच्या व्हिडिओमध्ये मी एक चर्चा केलेली होती, की वेटिंग लिस्ट कशी लावायची हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर सापडेल. पण आयोगाने आपल्याला ते उत्तर सापडून दिलेलं आहे. मी काल टेलिग्रामवरती अपडेट तुम्हाला दिली, परंतु बहुतेक जणांना ते समजलेलं नाही. तर चर्चा करूया. लक्षात घ्या, गट क जे काही संवर्ग आहेत, जे काही 4-5 संवर्ग जाहिराती तुम्हाला दिसत आहे 2025च्या, लक्षात घ्या, 2026ची जी काही परीक्षा योजना येईल ती वेगळी असणार आहे. ही 2025ची तात्पुरती परीक्षा योजना आहे. ही तुम्हाला नंतर कदाचित बघायलाही भेटणार नाही. पण सध्या बघून घ्या. गट क सेवेतील संवर्गासाठी विकल्प तसेच लिपिक टंकलेखक संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकरणानिहाय पसंतीक्रम नमूद करून विहित पद्धतीने अर्ज सादर करून विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल. 4-5 दिवसापूर्वी, कदाचित मागल्या हप्त्यामध्ये, तुम्हाला एक नोटिफिकेशन आलेलं होतं, ऑप्टिंग आउट रद्द झालेली आहे आणि एकाच उमेदवाराची जर का त्याच पदावर म्हणजे त्याच दर्जाच्या पदावर नियुक्ती झाली, तर त्याची ती नियुक्ती कॅन्सल करण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ, एखादा जर का कर सहाय्यक म्हणून सिलेक्ट झालेला आहे, तर तो लिपिक टंकलेखक म्हणून अपात्र ठरवण्यात येईल. असाच त्याचा साधा सिंपल अर्थ. पण ते ह्या नोटिफिकेशनमध्ये लागू केलंय का? हे तुम्ही बघितलं का? तर त्याचा कुठेही इथे उल्लेख केलेला नाहीये. मग चला टप्प्याटप्प्याने ते बघूयाच आपण, काय नेमकं म्हणणं. तर लक्षात घ्या, गट क सेवेतील संवर्गासाठी विकल्प तसेच लिपिक टंकलेखक संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकरणानिहाय पसंतीक्रम नमूद करून विहित पद्धतीने अर्ज सादर करून विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल. शुल्क भरलं नाही तर तुम्ही गायबच आहात. पण लक्षात घ्या, तुम्हाला पहिले प्रत्येक संवर्गाचे विकल्प द्यायचे आहे. जसे की तुमच्यासमोर हे दिलेलं आहे. तुम्ही मागच्या वर्षी कदाचित फॉर्म भरला असेल तर गुड, पण जो कोणी नवीन असेल तर लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस अर्ज कराल त्यावेळेस तुमच्यासमोर असे विकल्प असतील, की बाबा जर का मार्क पडलेच, आमची जर का त्या पद्धतीची कुवत जर का असेल, तर आम्ही पहिल्या नंबरला उद्योग निरीक्षक देतो, दुसऱ्या नंबरला तांत्रिक सहाय्यक, तिसऱ्या नंबरला कर सहाय्यक आणि चौथ्या नंबरला काय असेल लिपिक टंकलेखक, अशा पद्धतीने देणार. किंवा प्रत्येकाची मतं वेगवेगळे असतात. काहींना फील्ड जॉब आवडत नाही. आता बहुतेक जणांचं मी ऐकलेलं आहे, की पी-एस-आयसाठी बहुतेक जण नकार देतात. भले पी-एस-आयसाठी खूप चांगले मार्क असतात, परंतु काहींना फील्ड वर्क आवडत नाही. त्यांना 10 ते 5 बस. पैसा त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा नाही, त्यांना सुख असणं गरजेचं आहे. मग काहींचे प्रेफरन्स चेंज होतात. ही प्रत्येकाची मनातली चॉईस आहे. हे तुम्हाला वर-खाली करायचं आहे. म्हणजे उद्योग निरीक्षक 1 नंबरला ठेवायचं, की कर सहाय्यक ठेवायचं आहे, की तांत्रिक सहाय्यक ठेवायचं आहे, की काही जणांचं लिपिक टंकलेखकच वर असतंय. हे प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न. प्रथमतः हे दिलं. त्यानंतर त्यानंतर येतात संवर्ग झाले. आता त्यानंतर येतात प्राधिकरणं. आता प्राधिकरणं कशाला म्हणतात? तर लक्षात घ्या, हे असतात प्राधिकरणं. लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग हा एक प्राधिकरण झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे एक प्राधिकरण झालं. लोक आयुक्त, उपलोक
लोकायुक्त कार्यालय मुंबई हे झालं. आता हे कसं असतं, हे प्रत्येकाची आवड असते. काहींना मुंबईसारखं ठिकाण आवडत नाही. त्या ठिकाणी काम करूसं वाटत नाही. उदाहरणार्थ पगार कमी परंतु खर्च जास्त. त्यामुळे ते काय करतात, त्यांच्या जिल्ह्याला आवड देतात. जसे की आता इथे जिल्हे कोणचे? हां, इथे सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभागामधील पुणे. तर काहींना पुणे आवडतं. आता इथे लेखा व कोशागार नाशिक विभाग नाशिक. त्याच्यानंतर अमरावती, नवी मुंबई असे जिल्ह्याचे पोरं असतात, जे की जिल्ह्याला प्रेफरन्स देतात. परत ते त्यांच्या मनाप्रमाणे हे असतात प्राधिकरणं. म्हणजे तुम्हाला पहिले संवर्ग निवडायचे आहे. 1 नंबरला कोणचं, 2 नंबरला कोणचं आणि ते झाल्यानंतर तुम्हाला असे लिपिकचे प्राधिकरण निवडायचे आहे. परंतु कोणी निवडायचे? ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहे, ज्यांची पात्रता फुलफिल आहे त्यांनीच. आज अर्जाची लिंक सुरू झालेली आहे दुपारी 2 वाजल्यापासून. त्याच्यामुळे मी आज लगेचच व्हिडिओ बनवत आहे. कोणी जर का चुकीच्या पद्धतीने अर्ज करत असाल तर लक्षात घ्या, तसं करू नका. आणि जर का तुम्ही लिपिक टंकलेग या संवर्गासाठी पात्र असाल तर तुम्हाला पसंतीक्रम देणं गरजेचंच आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सादर करताना सर्व नियुक्ती प्राधिकरणाने पसंतीक्रम नमूद करावे. ती कशी नमूद करायची याची ती प्रोसेस आहे. तुम्ही फक्त वरच्या वर जरी वाचून घेतलं तरी तुम्हाला ते क्लिअर होईल. मग आता तुमची मुख्य परीक्षा होणार आहे. त्यानंतर प्रक्रिया संपणार आहे. त्यानंतर आयोगाचं काम चालू होईल. तुम्हाला फक्त आता 12 जुलैला पेपरला जाऊन बसायचं आहे. ते 4 वाजेपर्यंत तुमचा जो काही पेपर असेल तो कंप्लीट होईल. त्यानंतर तिथून पुढे आयोगाची कार्यवाही चालू होईल. त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही इंटरफेअर करू शकत नाही. तुमची इंटरफेअर फक्त असेल आयोगाचे अपडेटकडे आणि ते अपडेट देण्याचं काम आपलं आहेच आहे. मग तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे ते जाणून घ्या. संयुक्त मुख्य परीक्षेमधून भरवायच्या विविध संवर्गात उमेदवारांनी दिलेल्या विकल्पानुसार संवर्गनिहाय स्वतंत्र निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. पण तुम्ही तर मागच्या प्रसिद्ध पत्रकामध्ये म्हटलेलं आहे, की जर एखादा उमेदवार दुय्यम निरीक्षक झाला, तर त्याचा लिपिक टंकलेखचा दावा आपोआप संपुष्टात येतो. मग इथे तर तुम्ही काहीच उल्लेख केलेला नाही. तर लक्षात घ्या, ही संपूर्ण नोटिफिकेशन मी वाचली. काही बारकाईने समजूनही घेतलेले आहे. काही 1-2 कॉल्सही झालेले आहे. पण ह्या नोटिफिकेशनमध्ये तो उल्लेख नाही आहे. जरी आपण परीक्षा योजना जरी बघितली, तर त्यामध्ये सुद्धा असा उल्लेख करण्यात आलेला नाही, की जर का एखादा वर निवड झाला, तर त्याचा खालचा आपोआप संपुष्टात येईल. जे त्यांनी त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये म्हटलेलं होतं. कारण की त्यांनी ऑप्टिंग आउट रद्द केलं. मग आता ऑप्टिंग आउट रद्द केलं, मग ज्याची दुसऱ्या पदावर निवड झाली असेल, तर तो कसा बाहेर पडणार? मग त्यासाठी त्यांनी ह्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगू का, वेटिंग लिस्टची प्रक्रिया आणलेली आहे. कदाचित जे काही प्रसिद्ध पत्रक आयोगाने जारी केलेलं आहे, ते त्यांनी शेवटच्या लाईनीमध्ये म्हटलेलं आहे, की हे आतापासूनच लागू असेल. परंतु त्यांनी ह्या नोटिफिकेशनमध्ये त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मग इथून पुढे ज्या काही नोटिफिकेशन सुरुवातीपासून येतील, जसे की पूर्वपरीक्षेपासून येतील, तर त्यामध्ये कदाचित त्याचा उल्लेख असेल. परंतु सध्या या नोटिफिकेशनमध्ये असा उल्लेख नाही. असो, भले नोटिफिकेशनमध्ये उल्लेख नसला, परंतु जर का त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला, भविष्यामध्ये म्हणजे जशी कशी ही प्रोसेस कंप्लीट होईल, समजा अंतिम निकाल लागलेला आहे आणि काही उमेदवारांचे अचानक नावं गायब झाले, तर ते उमेदवार विचारतील असं का केलं? तर त्याचं उत्तर आयोगाकडे असेल, की आम्ही एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं होतं, ते तुम्ही बघितलं होतं का? तर ते असं होतं, की जर का तुम्ही दुय्यम निरीक्षक पदावर नियुक्त झालेले आहेत, तर तुम्ही कर सहाय्यकसाठी दावा करू शकत नाही. का? कारण की तुम्हाला आता उच्च पद भेटलेलं आहे. परंतु उच्च पद कसं ठरवायचं? हे आयोगाने सांगितलेलं नाही. असो तो नंतरचा मुद्दा आहे, परंतु ह्या नोटिफिकेशनमध्ये त्याचा उल्लेख नाही, ही बाब लक्षात घ्या. त्याच्यासाठी त्यांनी मी म्हटलं होतं, कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं, जर का त्यांनी तो उल्लेख केला नाही, तर त्या बदल्यात ते दुसरं काहीतरी देतील आणि त्यांनी दुसरं दिलं वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्टकडे जाऊया आपण. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कालच्या उमेदवारांना ते समजलं नाही. खूप मजेशीर गोष्ट आहे ती. मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे आयोगाने. लक्षात घ्या, तो आरक्षणाचा मुद्दा आठवा. कालही आपण बोललो त्याविषयी आणि तो आरक्षणाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. हे काय असेल ते वाचून घ्या. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. 10.1 मधील मुद्दा क्रमांक 2 आहे तो. लक्षात घ्या. उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे एस-टी कॅटेगरीचा. आता लक्षात घ्या, आता ओपनचा काय कट ऑफ लागला? तो लागला असेल 50 पॉइंट काहीतरी लागलेला आहे तुमचा समथिंग 50चा पकडून चालूया आपण. परंतु तोच एस-टी कॅटेगरीचा माझ्यामध्ये 46 का 47 लागलेला आहे. आता लक्षात घ्या 47 ते 50 या दरम्यान जे काही उमेदवार आहे 47 म्हणजे 50चं जर का लागेल असेल, तर 49.75 ते 47.25 किंवा 47च्या पुढचे उमेदवार. ह्या उमेदवारांनी आता मुख्य परीक्षेसाठी आपल्या जातीत किती जागा आहे, आपल्या कॅटेगरीला किती जागा आहे, त्याचाच विचार करायचा. ते उमेदवार आता ओपनसाठी नाही, याचा सिंपल असा अर्थ आहे. पुन्हा ज्या उमेदवारांना आता लक्षात घ्या, येथे काय म्हटलेलं आहे, किमान वयोमर्यादा उद्योग निरीक्षकसाठी किती 19 वर्ष आणि किमान येते किमान आणि अमागाससाठी किती आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसलेल्या उमेदवारासाठी किती 38 वर्ष. पण तोच उमेदवार जर का एखाद्या कॅटेगरीचा असेल, तर त्यासाठी वयोमर्यादा आहे 43 वर्षाची. मग 38.1 ते 43 वर्षादरम्यान जे कोणते उमेदवार आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्याच कॅटेगरीचा विचार करायचा. त्यांच्यासाठी ओपनच्या जागा नाही. असा त्या जी-आरचा अर्थ होता आणि हा जी-आर एम-पी-एस-सीने अगोदरपासूनच स्वीकारलेला आहे. हेच मला तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. म्हणजे जे उमेदवार आपल्या कॅटेगरीमुळे लाभ घेतात, त्या उमेदवारांनी आपल्या कॅटेगरीच्याच जागांचा विचार करायचा. पण
एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे ज्याचं वय 21-22 म्हणजे 19 ते 38 दरम्यान आहे, म्हणजे तो ओपनसाठी सुद्धा पात्र ठरतो आणि तो त्याच्या कॅटेगरीसाठी सुद्धा पात्र ठरतो. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला समजलेलं असेल. जर आपण एक्स्ट्रा लाभ घेतला आपल्या कॅटेगरीच्या फायद्यामुळे एक्स्ट्रा, तर आपण फक्त आपल्याच कॅटेगरीपुरते आहोत हे लक्षात घ्या. साधा सिंपल अर्थ आहे. तुम्हाला समजून जाईल. टेन्शन घेऊ नका. कसं तो मुद्दा कुठे गेला? हां, ठीक आहे. तो मुद्दा क्लिअर झाला तुमचा. नेक्स्ट आहे अंतिम निकाल प्रक्रिया. ही जशी-जशी टप्प्याटप्प्याने जाईल तशा-तशा पद्धतीने आपले व्हिडिओज येतील. काही विद्यार्थ्यांनी काल म्हटलं, की तुमचा व्हिडिओ आला. काही जणांनी खूप भारी प्रतिक्रिया दिल्या. त्याबद्दल सर्वांचे आभार. जसे-जसे तुम्ही आता पसंतीक्रम देणारच आहात. तुम्ही संवर्गाला पसंती देणार आणि लिपिक टंकलेखला सुद्धा पसंती देणार. दिल्या? ओके. पण आता काय झालं? आता ऑप्टिंग आउट नाहीये. मग आता जो कर सहाय्यकवाला उमेदवार आहे, तो लिपिक टंकलेखकमध्ये असणारच. पण तो नियुक्ती कोणाची स्वीकारणार? तर कर सहाय्यकची. सिंपल आहे. दुय्यम निरीक्षकवाला उमेदवार लिपिक टंकलेखक म्हणून रुजू होणारच. सॉरी, लिपिक टंकलेखकच्या यादीमध्ये असणारच आहे. परंतु तो रुजू कुठे होणार? दुय्यम निरीक्षक पदावर. मग ती लिपिक टंकलेखकाची जागा रिकामी जाते की. मग त्यासाठी आणली वेटिंग लिस्ट. आता ते कसं तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. जितक्या काही जागा असतील, त्याच्या 3 पट उमेदवारची जी काय असेल ती वेटिंग लिस्ट लागणार आहे. चांगलं आहे की. आणि ही वेटिंग लिस्ट केव्हापर्यंत असेल? जोपर्यंत पुढची परीक्षा होत नाही. आता ही कधी 2025ची. 2026ची मुख्य परीक्षा तिचा जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही, अंतिम शिफारस यादी लागत नाही, तोपर्यंत ही वेटिंग लिस्ट कार्यान्वित असेल. त्यानंतर दुसरं आणि ही परीक्षा होऊन म्हणजे हिची शिफारस यादी लागून जोपर्यंत 2 वर्षे होत नाही, तोपर्यंत ही यादी कार्यान्वित असेल. यापैकी जे काही आधी घडेल, तोपर्यंत ही यादी कार्यान्वित असेल. समजलं? ओके. वेटिंग लिस्ट असणार आहे, परंतु यामध्ये एक ट्विस्ट आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही काय दिलं? पसंतीक्रम दिले आणि हाच एक पर्याय आयोगाकडे होता आणि माझ्याकडे हाच पर्याय आयोगाला सुचवायचा ऑप्शन होता. परंतु म्हटलं आयोग काय वेटिंग लिस्ट बाकीच्या बाबतीत तरी ऐकेल, परंतु वेटिंग लिस्ट बाबत ऐकतं का नाही? त्यामुळे आपणही टाळाटाळ केली. पण शेवटी त्यांच्याकडे हाच एक पर्याय होता आणि तोच त्यांनी समोर आणलेला आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं लक्षात घ्या. कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर याच्यासाठी वेटिंग लिस्ट असेल. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. परंतु लिपिक टंकलेखकसाठी काय आहे? तर ते लक्षात घ्या. लिपिक टंकलेखक संवर्गाकरता प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल. तथापि पसंती क्रमानुसार एकदा शिफारस केल्यानंतर व नियुक्ती स्वीकारल्यानंतर संबंधिताचा इतर नियुक्ती प्राधिकरणांच्या पसंतीक्रम संपुष्टात येईल. प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचा पसंतीक्रम विचारात घेतला जाणार नाही. तसेच आयोगामार्फत मूळ शिफारस यादीमधून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारास त्याच जाहिरातीच्या परीक्षेमधून लिपिक टंकलेखक संवर्गाकरता पुन्हा नियुक्तीसाठी अन्य नियुक्ती प्राधिकरणाचा दावा करता येणार नाही. साधं सिंपल पद्धतीने समजून घ्या. लक्षात घ्या. आता काय झालं? तुम्ही 2 मित्र आहात. तुमचा एक मित्र आहे ज्याची कर सहाय्यकसाठी निवड झालेली आहे. पण आता तो करला निवड झाला म्हणजे तो लिपिकला येणारच आहे. त्याची लिपिकलाही निवड झालेली आहे. आणि तुम्ही बी नावाचे उमेदवार आहात. तुम्ही कुठेच आला नाही. परंतु तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आलाय की. आता तुम्हाला समजलंय का जर का या माझ्या मित्राने लिपिक टंकलेखक सोडलं, तर त्या जागी मी लागू शकणार. 100% लागणार. पण मित्राकडे आता पर्याय नाही आहे. ऑप्टिंग आउट तर कॅन्सल केलं. आणि मित्राने एक कर सहाय्यक जॉइन करून घेतलं. आता ती लिपिकची जागा काय झाली? रिकामी झाली. मित्राने प्रेफरन्सही दिलेले होते. त्या प्रेफरन्सनुसार त्याला चांगलं पदही भेटत होते. त्याने 1 नंबरला दिलं होतं. मंत्रालय दिलं होतं असं समजून घेऊया का त्याने मंत्रालय दिलेलं होतं. पण आता काय झालं? तो कर सहाय्यकला गेला. ती मंत्रालयाची जागा रिकामी झाली. आता त्याने जागा सोडली. आता तुमचा नंबर लागणार हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही प्रेफरन्समध्ये पहिलं मंत्रालयच टाकलं होतं. आता तुम्हाला वाटत असेल, "अरे बापरे! त्यानं मंत्रालय सोडलं, म्हणजे आता आपल्याला मंत्रालयच भेटेल." तर लक्षात घ्या, तुम्ही वेटिंग लिस्टमधले आहात. तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असल्यामुळे तुमच्या पसंतीक्रमाचा विचार केला जाणार नाही. तुमच्या पसंतीक्रमाला महत्त्व नाही. आयोग तुम्हाला जिथे, कुठे, ज्या कोणत्या विभागात टाकेल, त्या ठिकाणी तुम्हाला रुजू व्हायचं आहे. समजलं? हे का? तर तुम्ही प्रतीक्षा यादीतील आहात म्हणून. त्यांनी प्रतीक्षा यादी लावली, परंतु तुमचा जो पसंतीक्रमाचा अधिकार होता, तो रद्द केलेला आहे. आणि हे योग्यच आहे. याची जर का डिटेल एक्सप्लेनेशन मी जर का द्यायला लागलो, तर तुम्हाला ते समजणार नाही. खूप गोंधळून जाल. फक्त एवढं लक्षात घ्या, तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आल्यामुळे आयोग तुम्हाला जिथे कुठे नोकरी देईल, ज्या कोणत्या डिपार्टमेंटला देईल, त्या ठिकाणी तुम्हाला रुजू व्हायचं आहे. मग तिथे तुम्ही पसंतीक्रममध्ये आम्ही मंत्रालय दिलं, तर एम-पी-एस-सी दिलं, तर 30 नंबरला असं दिलं, तर 4 नंबरला असं दिलं, तर त्याच्याशी आयोगाला काही घेणं-देणं नाही. आयोग तुम्हाला जिथे कुठे टाकेल, तिथे तुम्हाला जायचं. पण हो, जे उमेदवार निवड यादीमध्ये आलेले आहेत, शिफारस यादीमध्ये आलेले आहेत, त्यांच्या पसंतीक्रमांचा विचार केला जाणार. हे नक्की आहे. याने काय होईल ते तुम्हाला सांगतो. 2024ची एक यादी आली. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. त्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ओपन जनरलला 96 जागा आहे. परंतु भरल्या गेलेल्या आहेत 46च. म्हणजे 46 50 जागा रिक्त झालेल्या आहेत. म्हणजे 50 जागा गेलेल्याच आहे असं समजा तुम्ही. 50 जागा रिकाम्याच राहणार आहे. हे का? तर वेटिंग लिस्ट नसल्यामुळे. पण आता काय झालं? वेटिंग लिस्ट लागणार आहे. त्या 50 जागावर कुणी कुठे वेटिंग लिस्टमधून उमेदवार उचलायचे, कुणी कुठेही टाकलं, तरी आपण त्याविषयी भांडण करत बसायचं नाही.
हे आयोगाने आपल्याच फायद्यासाठी केलेलं आहे. मग पसंतीक्रमवर चांगला हक्क कोणाचा? जे शिफारस यादीमध्ये सुरुवातीच्या यादींमध्ये येतील त्यांचाच. याने काय झालं माहिती का, वेटिंग लिस्ट लागल्यामुळे आयोग भलेही तुम्हाला कुठेही टाकू, परंतु त्या जागा भरल्या जातील. तुम्हाला एक कोणची तरी नोकरी भेटेल, नसल्यापेक्षा काही असलेलं बरं. लिटलपेक्षा लिटल बरं. असो, हे मी कोणत्या तरी भरती प्रक्रियेत असं काही बघितलेलं नाही. परंतु तुमच्या खातीर आयोगाने ही प्रोसेस आणलेली आहे. तिचा आदर करा. भविष्यात कोर्टात जाऊ नका. नाहीतर पुन्हा ती प्रतीक्षा यादी घालवशाल आणि मग ज्या जागा पूर्ण भरल्या पाहिजे, त्या जागांसाठी पुढच्या वर्षी वाट बघायला लावशाल. आहे तुमच्यामध्ये आहे असे काही महानुभाव, त्यांना नाही सहन होत अशा गोष्टी. असो, मी प्रतीक्षा यादीविषयी सांगितलेलं आहे, परंतु भरपूर प्रोसेस तुमची जेव्हा मुख्य परीक्षा होईल, तुम्हाला वाटेल की आपलं चांगलं मार्क आहे, आपलं चांगल्या ठिकाणी सिलेक्शन होईल किंवा लिपिक टंकलेखनाला एखादा चांगला संवर्गही भेटेल, तर त्यांच्यासाठी मी हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रोसेस काय आहे ते घेऊनच येईल. ही शतमत पद्धत काय असते लक्षात घ्या. या शतमत पद्धतीचा काही वापर होत नाही, परंतु झालाच तर ते एक सर्व्हिसमॅन लक्षात घ्या. शतमत पद्धत अशी असते की तुमची जी काय आहे, म्हणजे जर का तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल, तर तुमच्या एक सर्व्हिसमॅनच्या यादीमध्ये जो कोणी एक सर्व्हिसमॅन टॉपर असेल, त्याच्याबरोबर ही शतमत पद्धत काढायची. त्याच्या उपर आपल्याला मार्ग पाहिजे. त्याच्या खाली असाल तर आपण भरती प्रक्रियेतून बाद आहात. उदाहरणार्थ जर का माजी सैनिक उमेदवार आहे, त्याची किमान 20 शतमत पद्धत असणं गरजेचं आहे, इथे दिलेलं आहे. आता मग लक्षात घ्या, तुम्ही माजी सैनिकांची यादी बघायची किंवा ते नावं बघायचे, हा एक सर्व्हिसमॅन, तर टॉपर कितीचा बघायचा. समज 200चा जर का टॉपर असेल, तर 200चे 20% किती? 40 मार्क. मग 40च्या पुढे तुम्हाला गुण पाहिजे. टॉपर बरोबर काढतात, ना की सर्व गुणांबरोबर. याला पर्संटाईल म्हणतात. बाकी फॉर्म भरा. हे डिजी लॉकर वगैरे काय नवीन आयोगाने आणलेलं आहे ते नीट बघा, काय आहे ते. असो, 12 जुलैला परीक्षा आहे, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. आणखीन काही डाऊट असेल तर मुख्य परीक्षा होऊ द्या. आता तुमच्यासमोर काय आहे? मुख्य परीक्षा. ती होऊ द्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने येऊच की आपण. अर्ज करताना काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला काय द्यायचं आहे? संवर्गानुसार पसंतीक्रम द्यायचे आहे. संवर्ग कोणचे ते समजले. संवर्ग नंतर लिपिक टंकलेखक हा एक संवर्ग येतो. त्यामध्ये येतात प्राधिकरण. त्यानंतर प्राधिकरणानुसार पसंतीक्रम द्यायचे आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर टिक कराल ती 1 नंबरला जाईल. नंतर टिक कराल ती 2 नंबरला जाईल. टीका करत जा. त्या पद्धतीने शेजवार पद्धतीने ते येणार. आणि तशी पण आयोग पुन्हा तुम्हाला निवड झाल्यानंतर म्हणजे एकदा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर पुन्हा ती निवडण्याची संधी देणारच आहे. पण कशाला ते करतात? आत्ताच चान्स आहे तर करा ना, घ्या ना निवडून ते. असो, हां, एक महत्त्वाचं पुन्हा एकदा सर्टिफिकेट्स लागणारच आहे. सर्टिफिकेट नसेल तर आपण या 2 संवर्गासाठी अपात्र आहात. कारण की काहींची जुलै महिन्यामध्ये परीक्षा आहे आणि तोपर्यंत अर्जाची लिंक क्लोज होत आहे. आपल्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, ना की मार्कशीट. मार्कशीट चालत नाही. 2026च्या जर का परीक्षेविषयी बोलायचं झालं, तर माझ्या मते परीक्षा थोडी लांबणीवरच गेलेली आहे. कदाचित सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुमची परीक्षा गेलेली आहे, अशी शक्यता आहे. जाहिरातीसाठी परीक्षा योजना बनवायचं काम चालू आहे. जाहिरात चांगली असणार आहे, भरपूर पदांची असणार आहेत. जर कोणी 2026च्या गटकची तयारी करत असेल, तर तयारी चांगली असू द्या. तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. संवर्गही चांगले आहे. काहींची बिंदू नियमावली तयार आहे. ते संवर्ग जात आहे. काहींची बाकी आहे. आयोगाला रिक्वेस्ट केलेली आहे, थोडं थांबा. त्याच्यामुळे ते थोडं थांबलेलं बरं. कारण की आता तुमचा डायरेक्ट पुढचा 5 महिन्याचा जो काही टप्पा आहे, तो गायब केलेला आहे. तुमची तिसरी लिपिक टंकलेखची जी टायपिंग होते तीच रद्द केलेली आहे. त्यामुळे इकडे थोडा टाईम लागला तरी चालेल, पण चांगलं आलेलं बरं. असो, आणखीनही काही डाऊट असेल तर विचारू शकतात. तुमचं जे कालचं प्रेम बघून खूप भारी वाटलं. असंच प्रेम असू द्या. आपले काही जर का शत्रू असतील तर त्यांनीही चांगलं प्रेम दाखवा. हसत राहा रे. आयुष्य एकदाच आहे. माझ्या काही लग्न झालेल्या भगिनी आहेत, तर आपल्याकडे वेळ असेल, चांगला अभ्यास होत असेल तर नक्की अभ्यास करा. तुमचंही सिलेक्शन नक्कीच होणार आहे. कारण की कारणं शोधणाऱ्याला खूप कारणं असतात. कारण की आमच्या आसपासचे भरपूर जण सिलेक्ट झालेले आहेत. म्हणूनच ही गोष्ट सांगत आहे. हा एक व्हिडिओच्या शेवटला दिला जाणारा एक्स्ट्रा पॉइंट आहे. नक्की याचाही विचार करत जा. 1884 जागा आहे. तुमच्याच आहे. सर्व भरल्या जाणार आहे. फक्त कोर्टाचे गरके मारायला न लागणं हीच अपेक्षा. भेटूया. धन्यवाद.